हॅलो मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आम्हा भारतीयांना सोने व दागिने खरेदी करण्याची अतिशय हौस आहे. काही लोक तर नियमितपणे सोने खरेदी करत असतात. लग्न सराईच्या काळात तर सोन्याच्या दागिन्यांची खरेदी फार मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु प्रत्यक्षरित्या सोने साठवणे याचे अनेक तोटे. सुरक्षेच्या दृष्टीने साठवणुकीचा खर्च आहे. दागिन्यांमधील सोन्याच्या शुद्धतेची खात्री देता येत नाही. करांच्या दृष्टीने जर विचार केला तर खरेदीच्या वेळी आपल्याला जीएसटी भरावा लागतो आणि ज्यावेळेस आपण सोने विकतो त्यावेळेस त्याच्यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावर आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. या सर्व तोट्यांपासून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर एक अतिशय आकर्षक आणि फायदेशीर अशी गुंतवणूक उपलब्ध आहे. त्याचे नाव आहे सोवरिन गोल्ड बॉन्ड्स. त्याला शॉर्टमध्ये एसजीबी असे म्हणतात आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना सुवर्ण रोखे असे संबोधू. तर हे सुवर्ण रोखे कसे असतात, कोण जारी करतं, त्याचे फायदे काय, ते कसे विक्रीसाठी उपलब्ध असतात, याबद्दलची सर्व माहिती आपण या यूट्यूब चॅनलमध्ये करून घेणार आहोत. तर हे सुवर्ण रोखे एक सिक्युरिटीज म्हणजे प्रतिभूती आहे व त्याचे मूल्य सोन्याच्या किमतीवर आधारित असते. हे सुवर्ण रोखे भारतीय रिझर्व्ह बँक भारत सरकारच्या वतीने जारी करते. प्रथमतः नोव्हेंबर 2015 मध्ये सुवर्ण रोखे भारतीय रिझर्व्ह बँकेने विक्रीस काढले होते. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक किमान एका वर्षात 4 वेळा हे सुवर्ण रोखे खरेदीसाठी उपलब्ध करून देते. तर या सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे काय फायदे याचा आपण विचार करूया. सुवर्ण रोखे हे अतिशय सुरक्षित अशी गुंतवणूक आहे. रिडेम्पशनच्या वेळी म्हणजे मुदत संपल्यानंतर आपल्याला सोन्याचा बाजारभाव पूर्ण मिळतो. सोन्याची साठवणूक व त्या निगडीत जोखीम व खर्च टाळला जातो. सोन्याच्या शुद्धतेची चिंता दूर होते कारण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पुस्तकात किंवा डीमॅट स्वरूपात हे कर्ज रोखे आपण ठेवू शकतो. परंतु गुंतवणूक आली तर त्याच्यासोबत त्याचे जोखीम पण असतातच. जर सुवर्ण रोखे विकत घेतल्यानंतर सोन्याच्या बाजारभावात अचानक घसरण आली तर मात्र आपल्याला तात्पुरता भांडवली तोटा होऊ शकतो. परंतु ज्यांचे उद्दिष्ट हे दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचे आहे त्यांना या गोष्टीची चिंता करण्याची आवश्यकता. आता आपण कर्ज रोखे घेण्यास कोण पात्र आहेत व त्याच्यावर काही मर्यादा आहेत का याबाबत विचार करूया. तर भारतात राहणाऱ्या सर्व व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे एचयूएफ, धर्मादाय संस्था, विद्यापीठ आणि ट्रस्ट हे सर्व या कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात. संयुक्तरित्या सुद्धा आपण हे म्हणजे जॉईंट होल्डिंग सुद्धा उपलब्ध आहे. परंतु एक इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्ती ही एका आर्थिक वर्षात 4 किलो एवढ्या सोन्या इतकेच सुवर्ण रोखे खरेदी करू शकते. इथे एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे की एक सुवर्ण रोख्याची किंमत ही 1 ग्रॅम सोन्या एवढी असते आणि व सुवर्ण रोखे हे त्या पटीत रिझर्व्ह बँक जारी करते. आता हे जाणून घेण्यास आपण फार उत्सुक असाल की या सुवर्ण रोख्यांवर किती परतावा मिळतो आणि त्याची मुदत वगैरे किती असते हे बघूया. या सुवर्ण रोख्यांवर वार्षिक 2.5% एवढे व्याज मिळते व ते दर 6 महिन्यांनी आपल्या बँक खात्यात जमा होते. रिडेम्पशनच्या वेळी मात्र शेवटचा व्याजाचा हप्ता व रिडेम्पशनची अमाऊंट आपल्या बँक खात्यात जमा होते. या कर्ज रोख्यांची मुदत 8 वर्षे असते आणि इथे एक महत्वाची गोष्ट मला सांगायची वाटते की या व्हिडिओच्या प्रथम भागात मी म्हटले आहे की प्रथमतः सुवर्ण रोखे नोव्हेंबर 2015 मध्ये इश्यू झाले. त्या सुवर्ण रोखे नुकतेच नोव्हेंबर 2023 मध्ये 8 वर्षाची मुदत संपली. या गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना जवळजवळ 2.5 पट एवढा परतावा मिळाला आहे. यावरून असे दिसून येते की सुवर्ण रोख्यांतील गुंतवणूक ही अतिशय फायदेशीर असू शकते. आता 8 वर्ष ज्यावेळेस रिडेम्पशन होतं त्यावेळेस आपल्याला काय रक्कम मिळते तर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननी 999 शुद्धतेच्या किमतीचा जो बाजारभाव त्यावेळेस घोषित केला असतो त्यानुसार एका सुवर्ण रोख्याची किंमत ही निश्चित केली जाते व ती रक्कम आपल्या खात्यात जमा होते. आता इथे आपणास एक प्रश्न पडला असेल, या विचारावा वाटत असेल की सुवर्ण रोख्यांमध्ये मुदतपूर्व आपण बाहेर पडू शकतो का? तर याचे उत्तर होय आहे. तर आपण 5व्या, 6व्या व 7व्या वर्षी या सुवर्ण रोख्यांमधून मुदतीपूर्व बाहेर पडू शकतो. परंतु त्याचा जो ऑप्शन आहे तो आपल्याला 6माही व्याज देण्याची जी तारीख आहे त्याच्यापूर्वी द्यावा लागतो. जर आपण काही एका आर्थिक ध्येयासाठी सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्याचे उद्दिष्ट हे 5 वर्ष दूर आहे याची खात्री करून घ्या. आता हे सुवर्ण रोखे कसे व कुठे खरेदी
केले जाऊ शकतात याबद्दल मी सांगतो. तर हे सुवर्ण रोखे भारतीय रिझर्व्ह बँक एका वर्षात किमान 4 वेळा विक्रीसाठी उपलब्ध करते. तर ते केव्हा इश्यू करतात याबद्दल गुंतवणूकदारांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवावे किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या साईटवर जाऊन त्याची माहिती करून घ्यावी. कर्ज रोखे हे शेड्यूल कमर्शियल बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नामनिर्देशित पोस्ट ऑफिसेस, NSE एक्सचेंज मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. सुवर्ण रोखे हे डीमॅट स्वरूपात सुद्धा आपण ठेवू शकतो आणि ते BSE आणि NSE या एक्सचेंजवर आपण ट्रेड सुद्धा करू शकतो. आता आपण सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता असेल की करांच्या बाबतीत हे सुवर्ण रोखे फायदेशीर आहेत का? तर हे म्हणणे वावगे ठरणार नाही की सुवर्ण रोख्यातील गुंतवणूक ही एक कर कार्यक्षम अशी गुंतवणूक आहे. कारण मुदतीनंतर जो आपल्याला परतावा मिळतो हा पूर्णपणे करमुक्त आहे. त्यावर कुठल्याही प्रकारचा कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. परंतु जर आपण मुदतीपूर्व बाहेर पडलो तर मात्र कॅपिटल गेन टॅक्स आपल्याला भरावा लागेल. परंतु इथे इंडेक्सेशनचे बेनिफिट आपल्याला दिलेले आहे. 2.5% जे वार्षिक व्याज आपल्याला मिळते ते मात्र करपात्र आहे. या सुवर्ण रोख्यांची काही वैशिष्ट्ये मी आपल्याला नमूद करतो. सुवर्ण रोख्यांमध्ये नॉमिनेशन फॅसिलिटी अवेलेबल आहे व हे डीमॅट स्वरूपात सुद्धा आपण ठेवू शकतो. हे सुवर्ण रोखे आपण पात्र व्यक्तीस भेट किंवा हस्तांतरित करू शकतो. बँका व फायनान्शियल इन्स्टिट्यूट निर्णयांच्या अधीन राहून ते कर्ज रोखे तारण म्हणून ठेवू शकतो. हे सर्व बघता आपल्याकडे आहे सुवर्ण रोखे सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक सुरक्षित, फायदेशीर आणि आकर्षक मार्ग आणि विशेषतः 5 वर्षे व त्यापेक्षा जास्त गुंतवणुकीचे उद्दिष्ट असणाऱ्यांसाठी ही एक फायदेशीर गुंतवणूकच आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास तो लाईक करा, जेणेकरून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन गुंतवणुकीचे प्रकार आपल्याला माहित होतील. धन्यवाद.